काय सगळा सोपल्या राहिलो. उशीर झाला, काय करायचं, आज लेट आलो. लेट आला, सगळा संपल्या. त्याला पूर्ण असे मसाले वगैरे प्रॉपर लावून घेऊ. हवा ही अशी कंटिन्युअसली चालू असणार. आणि या बाजूला पश्चिमेला सुंदर वातावरण झालं आहे. ॲक्च्युली ज्या अशा छटा आल्यात वरती आकाशामध्ये एकदम खतरनाक, आणि लाईटीवरती जास्त येतात, तर बाहेरच्या लाईटी चालू असतात, घरातल्या बंद असतात. चला, जेवण तर झालं आहे. आता आंबा बघताय का, ढोळे आंबा. नमस्कार मंडळी, शुभ दुपारचे साधारण 3 वाजलेत. बुधवार बाजारात गेलो होतो. बुधवार बाजार म्हणजे आता शेवटचाच बाजार, त्याच्यानंतर जास्त काही आठवडा बाजार भरणार नाही पाऊस जाईपर्यंत, कारण मग नदीच्या बाजूलाच हा बाजार भरतो. आणि पावसाळ्यामध्ये शक्यतो तसं पण सुकी मच्छी वगैरे काय आणत नाही, त्यामुळं तो बाजार शेवटचा बाजारातून ॲक्च्युली आपण सुरमई आणलेली. दरवेळेस आपण जिथून मच्छी घेतो ना त्यांच्याकडून नाही आज घेतली, कारण तिकडे फक्त टोल होते. तर मग त्यांच्या समोरच्याच ज्या कोळीण होत्या त्यांच्याकडून आपण मच्छी आणली सुरमई. तर त्यांच्यामुळे थोडंसं जे काही कन्व्हर्सेशन झालं ते बघून घ्या. थोडीशी मच्छी घेतली आणि मग मी बाजारातून घरी आलो. काय सगळा सोपल्या राहिलो. उशीर झाला, काय करायचं, आज लेट आलो. लेट आला, सगळा संपल्या. सगळं संपलं ना, शेवटचा बाजार ना आता. नाही, हाय बाजार. हाय अजून, हा, पावसाचा पण ये. पावसाचं पण येऊ ना. आम्ही येतो पावसाचे पण येतो. येता पावसाच्या बसवडेवर तिथेच पाणी असेल. मग तिथे वर जाते. होय काय, तिथेच असते कायम. सर्व नाही येत, 5-6 जणी येतात. पण येतात ना बुधवारच्या. सांगायला बरं, म्हणजे आमचा बुधवार बाजार चालू असतो संगमेश्वरचा. खूपच आणलेस काय फक्त. संपली मच्छी, सुरमई आहे. कुपा नको, सुरमई कशी दिलेस. मावशी कसे आहे हां, हे कुपी कसे 150ला. ह्या कसे आहे 400ची 350ला जोडी देऊ. 400 रुपये 2 सुरमई. 700-800 रुपये किलो आहे बाबा. मोठ्यावाल्या त्यावाल्याला मार्केटला ताट दर असते. हा कसा आहे 500ला 450 दे जा मावशी. इकडे मावशी घे, तेवढ्याचा ये. हा कोणता मासा. डागोली सरकार. डागोल मिठाची खातात ती डागोल. हां, खार असतो काय आपण. चांगला लागतं त्या मिठात घालतात. अच्छा, डागोल ती डागोल डागोल असा होता. पोपटाचे तर लोक आहे. अच्छा, पोपटाचा पोपट तो काय चपली मासा तो तसा. शिरकल म्हणतात त्याला. शिरकल फेमस करून टाक त्यांना. त्या फेमसच आहेत, नेहमी दिसतात. हां, आता बाईकने आलो खाली, लेट झालं. तुम्ही पण लेट आलात, मच्छी गेली सगळी. नमस्कार. आम्ही आवर्जून बघत असतो. अरे थँक्यू. होय, तिथले संगमेश्वरचे प्रॉपर संगमेश्वर. आम्ही तुमचं हे नेहमीच बघत असतो. आवडीन नाही. आज व्हिडिओमध्ये दिसलात. व्हिडिओ मी पण बघतो. होय ना, नेहमीच पनवेलला तुम्ही दिसता तर काय, मी पण जास्त करून इथून सरळ ती जातो. आम्ही दिसत नाही कधी. नाही, ओळखीचे असतात ना. आता तुम्ही ओळखी झालात, आवाज दिलात कसा माहिती पडतं, मग उद्या तुमच्याकडे पण येणार. चला, थँक्यू. चला निघतो. मच्छी घेताना आपले सबस्क्रायबर पण तिथे भेटले होते. बाजारामध्ये गेल्यानंतर बरेचसे ओळखीची माणसं भेटतात, कारण आता आपल्या या यूट्यूब चॅनलला साधारण 2017ची सुरुवात आहे. 18-19ला एवढ्या काही व्हिडिओ नव्हत्या, तरीसुद्धा 17पासून जरी पकडलं तरी 9 वर्ष वगैरे व्हायला आली. तर बरेच वर्ष झाली. त्यामुळं खूप जुनं चॅनल आहे. फक्त स्टार्टिंगला पण व्हिडिओ जास्त टाकत नव्हतो. आता बऱ्यापैकी रेग्युलर फुल टाईम यूट्यूबवर आपण बोलू शकतो. बरेचसे व्हिडिओ असतात. यूट्यूब प्लस आपलं काम आहे ऑफिसचं, तर ते मुंबई गाव म्हणजे नालासोपारा गाव असं चालू असतं. त्याच्यामध्ये मग बऱ्याचशा गावचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात. तर आज बाजारातून सुरमई मच्छी आणले, तर आई आता साफ करून घेते. म्हणजे ऑलरेडी कापून वगैरे आणले, तर स्वच्छ धुवून वगैरे घेईल आणि त्याच्यानंतर थोडीफार आपण फ्राय करू आणि थोडीफार शिजवून घेऊया. इकडे मिरची पावडर, मीठ, बारीक मीठ आहे. बाजूला दिसतंय कोकम, हळद. ओके, हळद. बाहेर हवा सुटले भरपूर. या बाजूला इकडे ही मच्छी पूर्ण साफ करून घेतली, कापूनच आणली होती. तर त्यातले काही पीस आपण घेऊया फ्राय करायला.
बाकीचे शिजू. गावाकडे अशी ताजी मच्छी खायची मजा आहे, ते आता करून घेऊ. आता काही जास्त ताजी मच्छी मिळणार नाही पुढच्या 4-5 महिने. बस बदल आहे. तर त्याला पूर्ण असे मसाले वगैरे प्रॉपर लावून घेऊ. आणि कोकमचा शक्यतो आहे ना, एक एक तुकडा आहे ना असा पोटामध्ये टाकायचा, म्हणजे ती मच्छी फ्राय मस्त लागते. मच्छीला मसाले वगैरे छान पद्धतीने लावून घेतलेले आहेत. इकडे तवा ठेवला आहे आणि ही गावाकडची चुलीवरची मच्छी फ्राय. चला आता मच्छी फ्राय करून घेऊया. दुपारची हवा भरपूरच असते ना. आता इकडे ॲक्च्युली जाळी वगैरे लावायची. जाळी लावली ना की थोडा फरक पडेल, कारण पावसातून कसं थोडं सडकतं. गेल्या वर्षी अनुभव आहे. आज दिवसभर ऊन आहे. दुपारचे 3 वाजायला आलेत तरी पण ऊनच आहे. आता बाहेर बघाल ना तर सगळे आता शेतीची कामं सुरू झालेत. पेरणी तर ऑलरेडी कधीच झाली, रोपंवर आलेत. त्याच्यानंतर इकडे फोड झाले. फोड म्हणजे ज्या पेरणीची भाजावळ झालेली मळे असते तिकडे पेरणी करतात. तिकडे आता भाताची रोपं आलेत. आणि ज्या दुसऱ्या मळ्या असतात मोकळ्या तिकडे पहिली फोड करतात. फोड म्हणजे असे उभे तास असतात. त्याच्यानंतर मग बेर होते. बेरमध्ये असे आडवे तास घालतात. आणि इकडे सरडा बघा केवढा मोठा आहे, दिसला का? गेला त्या बाजूच गेला. आणि आपलं हे शेवग्याचं झाड आहे. ऊन म्हणजे असं उन्हाळ्यातलं ऊन आहे असं वाटतंय. पावसाळ्याचे दिवस अचानक गायब होतात. आजच क्लायमेट थोडंसं चेंज झालं आहे. नाहीतर रोजच्या रोज आहे ना पाऊस असतो. बारीक बारीक का होईना पाऊस असतो. आज जरा बुधवार आहे त्यामुळं म्हणाला जा, शेवटचा बुधवार बाजार आहे, एन्जॉय करा. असो, मच्छी टाकली आता मच्छी फ्राय करून घेऊ. मस्त जरा जेवूया. तर आता ही फ्राय झालेली मच्छी आई बाजूला ठेवते. आणि दुसरी जी मच्छी आहे सेकंड स्लॉट तो आता टाकून घेऊ. चला, मच्छी मस्त फ्राय झाले. तर आता या टोपामध्ये इकडे मच्छी शिजवून घेऊया. तर इकडे बाकीची मच्छी थोडीशी फ्राय केली आणि बाकीची शिजवून घेऊ. ही हळद, मिरची पावडर आणि मीठ. मसाले खाणार आहे. मसाल्यामध्ये पण मीठ आहे ना. आणि इकडे लसूण, आपला गोडा मसाला. गोडा मसाल्याने कशी मच्छी असो, मटण असो, चिकन असो, चव आपोआप वाढते. इकडे हा टोप ठेवलाय, फोडणी देऊया आता. तेल मस्त तापले.
लसूण मस्त लगेच लालसर झाली. तर आता मच्छी घेऊया. साध्या आणि सोप्या पद्धतीने फोडणी दिली जाते. त्याच्यामध्ये जेवढी साधारण मच्छी आहे थोडं पाणी ॲड करूया आणि शिजवून घेऊ. हे रात्रीच्या जेवणाचा खास बेत. आता दुपारच्या जेवणामध्ये फक्त मच्छी फ्राय घेईन मी थोडीशी आणि एखादी भाकरी खाईन. ओके, एक 10-15 मिनटामध्ये मच्छी तयार होईल. आणि इकडे तुम्हाला दिसत आहे ती अशी लाकडं वगैरे आता जास्त पाहायला मिळतील पावसामध्ये, कारण लाकडं सुकत नाहीत, त्यामुळं मग अशी ठेवावी लागतात. चला मंडळी, मस्त मच्छी फ्राय पण झाले आणि मच्छी शिजवून पण झालेले. मी शिजवायला ठेवलं. त्याच्यामध्ये आंब्याचं फोड वगैरे जरा ॲड करेल आई आता. त्याच्यानंतर मग जेवून घेऊ. थोडीशी फ्राय मच्छीच घेतो आता. शिजवलेली मच्छी वगैरे मग रात्री जेवू. आता थोडंसं जेवणार आहे, कारण आता उन्हातून वगैरे आलो ना तर भूक वगैरे नाही. आईचं ऑलरेडी जेवण वगैरे झालं आहे आणि ऑलरेडी आता 4 वाजायला आले, त्यामुळे अशी भूक अशी खास नाही आहे. तरी पण दुपारचं जेवण म्हणून जेवून घेऊ. इकडे या आंब्याची फोड आहे कापून घेतलेत बघा. मच्छीमध्ये आंब्याचं फोड असेल ना तर ते चव काय त्या आंब्याची फोडाची वेगळीच येते. तर आता मच्छी शिजते त्याच्यामध्येच मग ॲड करून घेतलं आहे. बटाटे वगैरे कशामध्ये आपण जेव्हा टाकतो ना सुकटामध्ये वगैरे, तेव्हा बटाटा शिजल्याशिवाय आंबा टाकायचं नाही. पण आत्ता काय डायरेक्ट आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. आंबा पण टाकला आहे. आता कसं आहे, पाऊस एकदम चांगला सुरू झाला की आंबे मग नसणार. तर जोपर्यंत आता आंबे आहेत तोपर्यंत गावाला आंब्याचा एन्जॉय घेतला जातो. त्याच्यानंतर मग काही कोकमच वापरायचं किंवा आंब्याचा साल आमसूल, त्याच्याशिवाय दुसरा काय पर्याय नसतो. त्यामुळे आता सध्या तरी आंब्याचा सीझन आहे, तर आंब्याची फोडं अशी आपल्या मच्छीमध्ये किंवा सुकटामध्ये असतात खास करून. तर चला आता दुपारचं जेवून घेऊया. चला, मस्त मच्छी फ्राय पण झाले आणि थोडीशी शिजवली. तर आता शिजवलेली मच्छी काय घेतली नाही, कारण फक्त भाकरीच खातो आहे. सकाळी पण न्याहारी करून गेलो होतो, त्यामुळे आता अशी काय मोठी भूक लागली नाही. पण आता थोडंसं खाऊन घेऊया दुपारचं. तर इकडे जेवणामध्ये सुरमई फ्राय आणि तांदळाची भाकरी, तर मस्त दुपारचं जेवण आहे. या म्हणजे जेवायला या. खास बुधवार बाजारातली मच्छी आणि दुपारचं गावाकडचं चुलीवरचं जेवण. कोंबडा पण आरवतो आहे. या. मस्त झाले. गावाकडे जेवण चुलीवरचं असतं प्लस आईच्या हातचं असतं, त्यामुळं मग जेवणाला अजून चव आलेली असते. शेवटी रोज आईच्या हातचं जेवण खायलासुद्धा नशीब लागतं. तर आता रोज तर खाता येत नाही, पण महिन्यातून 10-12 दिवस तरी आईच्या हातचं जेवण असतं. रोज पण खाऊ शकलो असतो, एकतर मला गावी यायला लागेल किंवा मग आईला मुंबईला घेऊन जायला लागेल. तर मी पूर्णपणे सध्या तरी गावी येऊ शकत नाही आणि आई पूर्णपणे मुंबईला यायला बघत नाही. त्यामुळे मग गावी येऊन जाऊन करायचं आणि जेव्हा गावी येतो तेव्हा मग मच्छी, मटण, चिकन जे काय असतं ते मग जरा जास्त प्रमाणात असतं. आई कशी शक्यतो मी नसतो तेव्हा कडधान्य, पालेभाज्या एवढंच खाते. शक्यतो चिकन किंवा मच्छी वगैरे आणायला बघत नाही. मग त्यामुळं मग बऱ्याच जणांना वाटतं तू नॉनव्हेज खातो की काय. तर जास्त करून कसं आहे, वाराच्या दिवशी तरी मग आमच्या घरी मच्छी, मटण, चिकन असतंच. त्यामुळं असो, एन्जॉय करूया. या म्हणजे जेवायला या सुरमई आणि तांदळाची भाकरी. चला, जेवण झालं आहे मस्त. दुपारचं जेवण म्हणायला हरकत नाही. आता काय 4:30 वगैरे वाजले आहेत, पण ऊन बघा किती आहे. तर आता टेरेसवरती पण आपण कागद वगैरे टाकला आहे. बघा, गेल्या वर्षीच आपण कागद आणला होता तोच आहे. तर याला थोडंसं फिनिशिंग द्यायची बाकी आहे. फिनिशिंग म्हणजे काय झालं माहिती आहे का, बाजूने अजून चांगलं चेपान वगैरे द्यायचं आहे. म्हणजे मोजकं जेवढं जमलं आहे त्या ठिकाणी टाकलेलं आहे आपण. बाकी ठिकाणी आपल्याला जरा अजून फळ्या किंवा अशी लाकडं वगैरे ठेवावी लागतील, कारण हवा आमच्या ठिकाणी भरपूर आहे. दिसते का कसं कागद उडवते. तर आज हे पण काम आपल्याला संध्याकाळी जरा करायचं आहे. आज काही पाऊस तर येणार नाही, पण हवा ही अशी कंटिन्युअसली चालू असणार. उडवते, हवा भरपूर आहे. असं म्हणजे सकाळपासून काय जास्त काम काय करता आलं नाही, एडिटिंग पण करता आली नाही. तर आता थोडं एडिटिंग करतो, ऑफिसची कामं काय छोटी मोठी उरकतो. कॉल्स चालू असतात त्यामुळं काय असं वाटत नाही, गावाला जरी असलो तरी आपली कामं होत राहतात. पण आता जरा बघूया. तर चला, थोड्या वेळाने भेटू किंवा संध्याकाळी जरा वरती कागद वगैरे जरा सरळ करूया ना, तेव्हाच भेटूया. संध्याकाळचे मंडळी
6 वाजलेत आणि आज जरा मगाशी बाहेर जाऊन आलो आणि कामं वगैरे आवरलेत. आता थोडंसं घराजवळची कामं आवरू. ॲक्च्युली कागद आपण टाकला आहे खरा, पण त्याच्यावरती अजून फिनिशिंग बाकी आहे. हा बघा, घराजवळ आपण गेल्या वर्षीचाच कागद वापरला आहे. आता बऱ्याच जणांच्या कमेंट अशा होत्या की कागद वगैरे कशाला, स्लॅब भिजला तर काय फरक पडतो. तर एवढंच आहे की म्हणजे कसं जरा वरचा स्लॅब आहे तो आपण कागद टाकला थोडा सेफ राहतो, डायरेक्ट पाणी त्याच्यावर पडत नाही. आणि त्या दिवाळीमध्ये आपल्याला कामं करायची आहेत पुढच्या वर्षी, त्यामुळे पुढच्या वर्षी एकदा छप्पर आलं की मग कसं टेन्शन नाही. त्यामुळे सध्या थोडंफार त्याला आराम, नाही तर पाणी कसं एकदा झिरपलं वगैरे ना कुठून तर मग त्रास होतो. त्यापेक्षा हे बरं आहे. तर चला आता पटापट कॉर्नरला आहे ना जरा सेटिंग करून घेऊ. ऑलरेडी आपण कागद व्यवस्थितरित्या टाकलेत, पण प्रॉब्लेम असा आहे की हवा भरपूर आहे ना, त्यामुळे इकडे हे जे कॉर्नरिंग आहे ना तिकडे अजून आपल्याला असं चेपान द्यावं लागेल. समोर बघा सूर्यास्त झाला आहे मस्त छान असा. संध्याकाळच्या वेळेस सूर्यास्त वगैरे पाहण्याची मजा काय वेगळीच असते. आज दिवसभर पाऊस नाही आहे त्यामुळं वातावरण मग कसं झालं आहे, मोकळं आहे एकदम. हे बघा इकडे तर ढग वगैरे काहीच नाही, त्या बाजूला थोडाफार एखादा आहे, त्या बाजूला तिकडे थोडेसे आहेत, इकडे थोडेसे आहेत, बाकी आकाश एकदम निरभ्र आहे. हे बघा, आणि या बाजूला पश्चिमेला सुंदर वातावरण झालं आहे. ॲक्च्युली ज्या अशा छटा आल्यात वरती आकाशामध्ये, कारण सूर्यास्त होतो आहे ना, सूर्यदेव आता परत निघालेत. तर सूर्यास्त वेळीचं वातावरण ॲक्च्युली दर दिवशी पाहण्यासारखं असतं एकदम. चला आता पटापट जरा कौलं वगैरे ही त्याच्यावरती चेपण ठेवूया. संध्याकाळचे मंडळी 7:15 झाली. तर कामं काय अशी करायला घेतली ना की आवरत नाहीत पटकन. आता बऱ्यापैकी सगळे कोपरे वगैरे मॅनेज केलेत. आता हा जो आहे फक्त ह्याला रस्सीने बांधून त्याला खाली बांधून घ्यायचं, म्हणजे आपलं बऱ्यापैकी काम झालं. थोडी कौलं आणायची आहेत आणि ती मध्ये फक्त चेपण द्यायची आहेत. व्यवस्थितरित्या आपला टेरेस परत पॅक झाला पावसाच्या तयारीसाठी. पाऊस काय लागून तर गेला आहे, बराच लागला आहे, आज नाही आहे. तर आज सगळं सुकलं आहे पूर्ण टेरेस वगैरे. तर बाकीचं जे काय होतं आपण टाकलं आहे कालच, पण त्याला आता फिनिशिंग वगैरे देतो आहे जरा, म्हणजे कसं मग पावसाचं टेन्शन नाही. पाणी कसं वरून डायरेक्ट खाली जाईल. चकाचक 7:15 वाजले तरी उजेड बघा किती आहे, भरपूर उजेड आहे एकदम. आता हळूहळू कसं दिवस छोटा होत जाईल आणि रात्र मोठी होत जाईल. आता सध्या दिवस मोठा आहे, जूनच्या एंडिंगनंतर रात्र मोठी होत जाते. ती डिसेंबरपर्यंत मग रात्री मोठं असते, मग डिसेंबरनंतर दिवस मोठा होत जातो, तो जूनपर्यंत दिवस मोठा असतो. असो चला, बाकीचं काही छोटं मोठं तर आवरतो आणि मग फ्रेश व्हायला जायला लागेल. घाम येतो आहे, हा दिवसभर ऊन होतं त्याच्यामध्ये, आता संध्याकाळी अशी कामं करतो त्यामुळे अजून घाम येतो आहे. रात्रीचे 7:45 वाजलेत, कामं बऱ्यापैकी आवरलेत. बाजूला पाणी पण मारायचं होतं, जे नवीन बांधकाम आहे त्याला पाणी पण मारून झालं आहे. आणि भोयरी पाखरं आलेत. पाखरं जेव्हा पाऊस पूर्ण पडायला सुरू होईल तेव्हाच ते गायब होतात, तोपर्यंत ही पाखरं येतात. दिसत आहेत का लाईटीवरती, आणि भरपूर आलेत. म्हणजे तुम्हाला लाईट त्याचा कॅमेऱ्यात कमी दिसत असतील, नाही बघा सगळी चिपकलेत. इकडे हा डोअर तर आम्ही बंदच ठेवतो संध्याकाळचा. हा बघा एकदम खतरनाक, आणि लाईटीवरती जास्त येतात, तर बाहेरच्या लाईटी चालू असतात, घरातल्या बंद असतात. इकडे पूर्ण बघाल ना सर्व तीच आहेत. हे बघा कायच्या काय पाखरं येतात. या पाखरांना तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा. पण ही शक्यतो पाऊस जेव्हा कमी असतो, पावसाळ्याच्या दिवसात पण येतात. म्हणतात ही पाखरं आली की पाऊस येईल, म्हणजे आज दिवसभर पाऊस नव्हता ना, तर ही पाखरं भरपूर आलेत. तर उद्या सकाळपर्यंत किंवा उद्या तरी पाऊस येईल एवढं नक्की. आणि त्यांचे पंखही वेळ गळत असतात ना, घाण करून टाकतात पूर्ण. आता सकाळी कचरा जेव्हा काढाल ना तेव्हा इकडे पूर्ण त्यांचे पंखच असतात, आणि बरेचसे ते मरून पण जातात, शॉर्ट लाईफ असते त्यांची. चला फायनली फ्रेश झालो आहे, आणि लाईटी वगैरे सगळ्या आम्ही बंद करून टाकलेल्या. पाखरं बऱ्यापैकी तरी गेलेत, आता तरी नाही आहेत, पण जी काय आली होती ती तुफान आली होती. ॲक्च्युली अशी येतात मध्ये भोयरे बोलतात आमच्याकडे, भोयरे उपाटली, ते ॲक्च्युली जमिनीतून येतात. काय प्रकार आहे तो काय माहिती नाही, पण जमिनीतून येतात ती, आणि जमिनीतून यायला सुरुवात झाली की मग ती अचानक भयानक अशी भरपूर येतात. मुंग्याच्या टाईपचे असतात, म्हणजे मुंग्याच असतात की नाही ते माहिती नाही. बरेचसे मरतात, बरेचसे त्यातले जगतात, आणि मग नेमकं पुढे काय होतं ते काय त्याची स्टोरी माहिती नाही. असो
फ्रेश वगैरे मस्त झालो आहे. आता अर्धा तास वगैरे आतमध्ये होतो लॅपटॉपवरती. तर आता बघितलं तर पूर्ण ती पाखरं जरा गेलेत. तर आता लाईट वगैरे परत लावले. आता नाही येणार, आता ते गेली की गेली. तर आता थोड्या वेळात जेवून घेऊ मस्त. दुपारी जे आपण सुरमई फ्राय केले, सुरमई शिजवले, तर आईने आता मस्त गरमागरम भाकरी पण भाजले. तर भाकरी, सुरमई आणि भात आणि थोडा रस्सा टाकल्यांचा बनवला आहे. असं मस्त जेवण असणार आहे. या बाजूला इकडे एक प्रोजेक्ट आहे, तो रेंडर करायला ठेवला आहे. फाईल रेंडर झाली ना की एडिटिंगला जरा बरी पडते, कारण स्मूथली चालते. तर ती रेंडर झाली की मग एडिट करायला बसू रात्रीच्या आता वाजलीत किती बघा 8:44 झाले. ते जेवून घेऊ आणि त्याच्यानंतर मग बाकीची कामं करून घेऊ. यामध्ये जेवायला इकडे सुरमई शिजवले, सुरमईची ग्रेव्ही आहे. या बाजूला इकडे सुरमई फ्राय आणि भात, तांदळाची भाकरी सोबत कांदा, रस्सा आपण नंतर घेऊ. असं मस्त जेवणाचं ताट सजले म्हणजे जेवायला या. दुपारी ॲक्च्युली फ्राय मच्छी तर खाल्ली होती, मस्त झाली होती. आता जरा ग्रेव्हीवाली बघूया कशी झाले. या अप्रतिम झाले. आंब्याचं पोळ असल्यामुळं चव अजून वाढलं आहे. छान झालं काय? हा ना. सुरमई वगैरे आई कधी आणत नाही ना. यांचे काय फिक्स बांगडे आणलेली, नाही तर काय टोल, पाखरा, अजून काय काय असतात बरेचसे, दांडिवसा, असे फिक्स मच्छी असते. तेवढीच मच्छी शक्यतो आणतात. असं एवढं महागातलं कोण आणायला बघत नाही. 100 रुपयात मच्छी आली बस नाही. चला जेवण तर झालं आहे. आता आंबा बघताय का, ढोळे आंबा. तर हा आंबा कोण दिला तो? तुलसानी, आईची मैत्रीण. तर तिने दिला आहे. तर आंबा कापूया, मस्त खाऊया. आंबा कापला आणि खायला घेणार तेवढ्यात लाईट गेली. लाईटीचं असंच आहे, पावसाळ्यामध्ये हे मोठे प्रॉब्लेम असतात गावाकडे. कधी पण लाईट जाते, कधी पण येते. तर या म्हणजे आंबा खायला या. जोपर्यंत काय पाऊस चांगला सुरू होत नाही ना, तोपर्यंत गावाकडे भरपूर आंबे आहेत. अजून पण आंबे आहेत. पण आता थोडेसे आंबे कसं पाणी वगैरे गेलं आहे, थोडंसं त्याची चव बदलते, पण ठीक आहे खायला. तर आज मोठा आंबा खातो आहे. आणि अवनी असते ना तर मग काय बाजूला बसली असते, ती उठली नसते आंबा संपेपर्यंत. आंबे खाण्यात एकदम पटाईत आहे. असं या म्हणजे आंबे खायला या. गोड आहे, थोडासा पाणी वगैरे गेलं वाटतं, पण चांगला लागतो आहे. आंबे खाऊन घेतो. चला मस्त जेवण झालं आहे. आणि रात्रीचे रानकिडी आणि बेडकी ओरडत आहेत. बेडकं ओरडतात म्हणजे पाऊस पडेल बहुतेक. आज रात्री पडेल. आज काही दिवसभर पडला जरी नसला तरी रात्री पडू शकतो. मगाशी आलेला थोडासा रिमझिम. दिवसभरात पहिल्यांदा रिमझिम पाऊस मगाशी आला होता. म्हणजे एकदमच रिमझिम, फक्त पडला आणि शिंपडलाच म्हणायचा आणि गेला. आवाज येतोय का रातकिड्यांचा? भरपूर आवाज येतोय. आणि मगाशी जी पाखरं आलेली ना ती गेली होती, पण आता परत त्याने सुरुवात केली आहे. दरवाजा बंदच ठेवावा लागतो, नाही तर मग घरात घुसतात. आता थोडी कमी झालेत, पण येतील बहुतेक अजून. बोयरी येत आहेत म्हणजे पाऊस येणार, नक्की येणार. असो चला म्हणजे छान जेवण झालं आहे. आणि गावाकडे ॲक्च्युली आपण छोट्या मोठ्या कामच करण्यासाठी आलो आहे, त्या कारणाने कामं पण होत आहेत. पाठीमागे ॲक्च्युली जे नेट लावायचं आहे ते बाकीचं आहे. ते बहुतेक उद्या करूया. उद्या सकाळी काय असं खास काम नाही आहे, तर मग सकाळी नेट लावून घेऊ, म्हणजे मग ते पण काम झालं. नेट लावलं की असं पाऊस सडकणार नाही पाठीमागे जेवणाच्या खोलीमध्ये. असो चला, आता काय उशीर झाला आहे, तर आता थोडं एडिटिंग वगैरे करणार आणि व्हिडिओ अपलोड करायला ठेवणार आणि झोपून जाणार. तर चला म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.